गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश। गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते। गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी गुरु हा असतोच। सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरु म्हणजे आई, कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते। आई आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवते। जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरु म्हणजेच आईकडून घेतो। एवढंच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते। आईप्रमाणेच वडील आणि पुढे अनेक शिक्षक, मित्र, चांगली पुस्तके आपली गुरु असू शकतात। गुरुची महती थोर असते, म्हणूनच लहानपणापासून आपल्याला आचार्य देवो भव ही शिकवण दिली जाते। गुरु अथवा शिक्षक हा देवाप्रमाणे असतो आणि शिकवणीमुळेच भारतात गुरुपौर्णिमा आजही मनापासून आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते। मंडळी, आपल्या भारतीय धर्मात गुरु शिष्य परंपरेला विशेष महत्त्व आहे। गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे। या दिवशी गुरूंची पूजा करण्याची परंपरा आहे। गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते। या दिवशी वेदव्यास यांची जयंती साजरी केली जाते। महर्षी वेदव्यास हे सनातन धर्माचे पहिले गुरु मानले जातात। त्यानुसार देशभरात गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दरवर्षी आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो। जाणून घेऊया कधी आहे गुरुपौर्णिमा तिथी आणि महत्त्व। मंडळी, आपल्या धर्मात गुरूंना विशेष महत्त्व आहे। गुरु हे ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक मानले जातात। जगात गुरूंची मोठी भूमिका आहे। गुरु या जगाला ज्ञान देण्यासह योग्य दिशा दाखवण्याचे काम करतात। धार्मिक मान्यतेनुसार गुरुचे स्थान देवापेक्षाही वरचे असते। यासाठी जीवनात गुरु अत्यंत आवश्यक आहे। जीवनातील अंधार गुरूंच्या मार्गदर्शनाने दूर होतो। गुरुपौर्णिमा तिथी गुरूंना समर्पित आहे। या दिवशी आपल्या गुरूंची यथायोग्य पूजा केली पाहिजे। पंचांगानुसार गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो। त्यानुसार आषाढ पौर्णिमा तिथी रविवार 21 जुलै 2024 रोजी असणार आहे। या दिवशी गंगा स्नानाचा मुहूर्त पहाटे 5:16 ते 7:14 असणार आहे। तर गुरुपूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी 11:15 ते दुपारी 1:23 असेल। ज्या शिक्षकांनी आपले अज्ञान दूर केले त्यांच्या स्मरणार्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। गुरुपौर्णिमा जगभरातील हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध समुदाय गुरु किंवा शिक्षकांच्या स्मरणार्थ साजरी करतात। बौद्ध धर्माचे अनुयायी गुरुपौर्णिमेच्या दिवसाचा सन्मान करतात, कारण याच दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ येथे पहिला उपदेश केला होता। आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक सण आणि उपवासाचे विशेष नियम सांगितले आहेत। शास्त्रानुसार आषाढ पौर्णिमा 2024 रोजी गोपद्म व्रत पाळण्याचा विशेष नियम आहे। गोपद्म व्रतामध्ये भगवान विष्णूची पूजा केली जाते। हे व्रत सर्व प्रकारचे सुख देणारे मानले जाते। जर एखाद्या व्यक्तीने गोपद्म व्रत भक्तिपूर्वक पाळले आणि सर्व विधी नीट पाळले तर त्याला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो। सर्वांना सांसारिक सुखेही मिळतात। तसेच गोपद्म व्रताचे पालन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांना आयुष्याच्या अखेरीस मोक्षाची प्राप्ती होते। मंडळी, आषाढ महिन्यातील पौर्णिमेला उपवास करण्याचेही विशेष महत्त्व असून हे व्रत कथेशिवाय पूर्ण होत नाही असे म्हटले जाते। जे व्रत करतात त्यांनी या दिवशी कथा जरूर वाचावी आणि ऐकावी। महर्षी वेदव्यासांनी लहानपणीच आपल्या आई वडिलांकडून परमेश्वराचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु आई सत्यवती यांनी वेदव्यासांची इच्छा धुडकावून लावली। तेव्हा वेदव्यास हट्ट धरू लागले आणि त्यांच्या हट्टीपणावर आईने त्यांना जंगलात जाण्याची आज्ञा केली। घरची आठवण आली की परत या असेही त्यांना सांगितले। यानंतर वेदव्यास तपश्चर्येसाठी वनात गेले आणि वनात गेल्यावर त्यांनी कठोर तपश्चर्या केली। या तपश्चर्येमुळे वेदव्यासांना संस्कृत भाषेवर प्रभुत्व प्राप्त झाले। त्यानंतर त्यांनी 4 वेदांचा विस्तार केला आणि 18 महापुराणांसह महाभारत ब्रह्मसूत्र रचले। महर्षी वेदव्यास यांना 4ही वेदांचे ज्ञान होते। त्यामुळेच त्या दिवशी गुरूंची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे। आपल्या भारत देशात पुराण काळापासून गुरु शिष्य परंपरा सुरू आहे। पूर्वीच्या काळी शिष्य गुरुकडे आश्रमात राहत असत। त्या काळी शिष्य स्वतःचे घर सोडून गुरुग्रही राहत असत। ज्ञान संपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे।
ज्ञानप्राप्तीनंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे. आता मात्र गुरुकुल परंपरा कमी झाली आहे. मात्र गुरुकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे. त्याचप्रमाणे जीवनातील चांगल्या अथवा कठीण प्रसंगी आजही आपल्या गुरुकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आजही शिष्य आपल्या गुरूंची भेट घेतात. तिथीनुसार आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. मंडळी, गुरुपौर्णिमेला गुरुपूजन करण्याची पद्धत आहे. गुरुपूजन म्हणजे गुरूंची पाद्यपूजा करणे. मात्र गुरुपूजन म्हणजे केवळ गुरुची पाद्यपूजा करणे अथवा गुरुला वाकून नमस्कार करणं असं मुळीच नाही. गुरुला नमस्कार करणे अथवा गुरूंचा आदर राखणे हे जरी महत्त्वाचं असलं तरी हे खरं गुरुपूजन नक्कीच नाही. कारण खऱ्या गुरुला अशा दिखाव्याची मुळीच गरज नसते. गुरुपूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरुने दिलेलं ज्ञान आत्मसात करणं, गुरूंकडून मिळवलेलं ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं, गुरुने दिलेल्या ज्ञानामुळे आपले जीवन यशस्वी झालं यासाठी सतत गुरुबद्दल कृतज्ञ असणं, या कृतज्ञतेपोटी गुरूंची सेवा आणि आदर करणं म्हणजे खरं गुरुपूजन. अशा प्रकारच्या गुरुपूजनातून गुरुला खरी गुरुदक्षिणा मिळत असते. कारण जेव्हा शिष्याची प्रगती होते तेव्हा ती पाहून गुरुला खरा आनंद होत असतो. खऱ्या गुरुसाठी हा एक प्रकारचा सन्मानच असतो. आई, वडील आणि शिक्षकांप्रमाणेच माणसाला जीवनात आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आध्यात्मिक गुरूंची देखील गरज असते. खरे गुरु तेच असतात जे शिष्याला त्याचे जीवन आणि संसार सुखाचा करण्यासाठी योग्य आणि अचूक मार्गदर्शन करतात. अशा गुरूंना शिष्य सद्गुरूंचा मान देतात. गुरुचे कार्य हे एक महान कार्य आहे. आपल्या शिष्यांच्या भल्याचा विचार करून त्यांना आपल्या जवळील ज्ञान आणि अनुभव निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणे हे गुरुचे खरे कार्य असते. ज्ञान देताना गुरुची भावना ही अहंकाराची नसावी. या ज्ञानाने आपल्याला शिष्याच्या जीवनाचे कल्याण होणार आहे अशी भावना गुरुकडे असावी. कारण जेव्हा गुरुने दिलेल्या ज्ञानाने शिष्याची प्रगती होते तेव्हा ती प्रगती पाहून जर गुरुला आनंद आणि समाधान झाले तरच तो खरा गुरु जाणावा. शिष्याला जितकी गुरुची गरज असते तितकीच गुरुला देखील शिष्याची गरज असते. जर शिष्यच नसेल तर गुरु आपले ज्ञान कोणाला देणार? म्हणूनच गुरुने देखील आपल्या शिष्याबद्दल कृतज्ञ असावे. गुरुकडून मिळालेले ज्ञान नम्रपणे स्वीकारतो त्या शिष्याला गुरुकडून मिळालेले ज्ञान जसेच्या तसे मिळते. कारण ज्ञान ग्रहण करताना शिष्याकडे नम्रपणा नसेल तर गुरुकडे शिष्याबद्दल प्रेम आणि आपलेपणा असूनही शिष्याला समजावणे गुरुला कठीण जाते. कारण ज्ञानप्राप्तीमध्ये शिष्याचा अहंकार अडथळा निर्माण करत असतो. यासाठी शिष्याची गुरुवर मनापासून श्रद्धा असणं गरजेचं आहे. त्याच सोबत गुरुकडून मिळालेलं ज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा शिष्याने तंतोतंत प्रयत्न करणे हे देखील गरजेचं आहे. असे केल्यास शिष्याच्या पाठी गुरुच्या ज्ञानाचे बळ आणि साधना निर्माण होते आणि त्याच्या आयुष्यात प्रगती होत असते.